विद्यार्थी मैत्रिणींनो, काल आपण कृतीपत्रिकेचे स्वरूप अभ्यासले 80 गुण. आज आपण 20 गुण तोंडीचे आहेत ना, ते कसे देणार आहे म्हणजे कसे तुम्हाला दिले जाणार आहेत ते बघणार आहोत आपण. पहा, तोंडी परीक्षा मी थोडी काल एकदम शॉर्टकट सांगितलं होतं तुम्हाला. तोंडी परीक्षेत 20 गुणांची आहे आपली तोंडी परीक्षा. श्रवण कौशल्य आहे 10 गुणांचं आणि भाषण कौशल्य आहे 10 गुणांचं. या श्रवण कौशल्यामध्ये तुम्हाला शब्दलेखन 2 गुण, वाक्यलेखन म्हणजे मी 4 शब्द सांगणार, काना मात्रा किंवा रस्व दीर्घ व्यवस्थित तुम्हाला ते शब्द लिहायचे आहेत. 4 शब्द सांगणार आहे, 2 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. 2 वाक्यलेखन, वाक्य सांगितले जातील 2, तुम्हाला जसेच्या तसे सगळे हे तुम्हाला पठित म्हणजे अभ्यासक्रमातले पाठ्यपुस्तकातले शब्द असतील आणि पाठ्यपुस्तकामधलेच वाक्यसुद्धा असतील. वाक्यलेखनासाठी सुद्धा 2 गुण दिले जाणार आहेत. तिसरं आहे शब्दार्थ लेखन. शब्द मी सांगेल त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे, गुण दिले जाणार आहेत 2. चौथा आहे पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्दाचा एक तर तुम्हाला मराठीत अर्थ सांगावा लागेल आणि मी जर मराठी शब्द टाकला असेल तर त्याला पारिभाषिक शब्दामध्ये कसं लिहावं लागेल. किती गुणांसाठी? 2 गुण. त्यानंतर 5वं आहे तुम्हाला सारांश. सारांश किंवा मध्यमवर्ती कल्पना लिहायची आहे 2 गुणांची. हे पण तुम्हाला पठितच विचारल्या जाणार आहे. कविता, पाठ, कथा आणि उतारा यातलं कोणतंही मी सांगेल, त्यातल्या 2 गुणांच्या 5 ओळीत तुम्हाला तो सारांश लिहायचा आहे. गुण आहेत 2. म्हणजे असे तुमचे 10 गुण कशावर आहेत? श्रवण कौशल्यावर. मी सांगणार आणि तुम्ही लिहिणार. श्रवण म्हणजे ऐकणे, ऐकून व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर आहे तुमच्या 10 गुणांसाठी भाषण कौशल्य. पहिलं आहे नियोजित विषय किंवा आयत्या वेळेचे भाषण. गुण दिल्या जाणार आहेत 5. नियोजित विषय म्हणजे परीक्षेच्या आधी तुम्हाला प्रत्येक असा गट करील तुमचा. 10 जणींचा एक गट असेल तर त्याला हा विषय, त्याला असे मी विषय सांगेल आणि मग त्या मुलींनी तिथे येऊन किंवा 10 विषय काढू, एका वर्गासाठी 10 विषय घेऊत आपण. ते विषय तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्या जातील. त्या विषयावर तुम्हाला सलग भाषण द्यायचं आहे. किती गुणांसाठी? 5 गुणांसाठी. किंवा मग विषय लिहिलेल्या चिठ्ठ्या असतील वेळेवर, ती वेळेवर एक चिठ्ठी काढायची. त्या जो विषय दिला असेल तो विषय सलग 7-8 वाक्य म्हणून दाखवायची. किंवा अजून एक दिलाय त्यांनी कविता पठण. तुम्हाला कोणतीही कविता, जी एखादी कविता आवडली असेल ती कविता तुम्ही म्हणून दाखवली तरी चालेल. अगदी व्यवस्थित गाऊन म्हणून दाखवली तरी चालू शकते. त्यानंतर काव्यानंद आहे आपल्याला, तोही तुम्ही म्हणून दाखवला तरी चालू शकतो. त्यानंतर आहे पठित कविता, म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील ज्या तुम्हाला 6 कविता अभ्यासाला दिल्या आहेत त्यापैकी तुम्ही एखादी कविता पाठ करून म्हणून दाखवली तरी चालते. व्यवस्थित चालीत म्हणायची आहे. चव्हाण सरांनी तुम्हाला त्या कविता तशाच शिकवल्या आहेत, त्या व्यवस्थित तुम्ही अभ्यास करून ठेवा. तुम्ही जर एखादी कविताही म्हणून दाखवली पण अगदी व्यवस्थित त्याचे लेखक सांगायचे, त्याची मध्यवर्ती कल्पना सांगायची आणि ती कविता मला म्हणून दाखवायची. किंवा भारूड आहे आपल्याला अभ्यासामध्ये, भारूडेही म्हणून दाखवलं तरी चालू शकतं. याच्यासाठी यापैकी कोणतंही एकच म्हणायचं आहे तुम्हाला. कविता, अपठित कविता किंवा काव्यानंद किंवा भारूड, याला गुण दिले जाणार आहेत 5. मग असे याचे भाषण कौशल्याचे 10 गुण, श्रवण कौशल्याचे 10 गुण, असे 20 गुणांची तुमची काय आहे? तोंडी परीक्षा आणि 80 गुणांची लेखी परीक्षा. आता काही मुलींनी मला विचारलं की मॅडम आमचे पेपर कसे होणार आहेत? ऑनलाईन होणार आहेत की ऑफलाईन होणार आहेत? अद्याप आम्हाला यातलं काहीही माहीत नाही. आता आपली परिस्थिती काय राहील त्यावेळेसची, त्यानुसार शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार
तुमची बोर्डाची परीक्षा होईल. आणि काही शासनाकडून आम्हाला सूचना आल्या तर ताबडतोब त्या तुम्हाला सांगितल्या जातील. पण तुम्ही अभ्यास मात्र अगदी तयार ठेवा. कोणत्याही परिस्थितीत जो गाळलेला भाग आहे त्याच्यावर सुद्धा 2-2 मार्कांचे प्रश्न टाकले आहेत बरं. मी परत एकदा तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम सांगणार आहे. मी विचारलं आहे बोर्डाला की जे आपले विषय गाळले 25% भाग गाळला म्हणून आम्ही तुम्हाला मागे सांगितलं होतं आणि त्याच्यावर खुणा पण करून दिल्या होत्या. पण पेपर काढताना पेपर पॅटर्नमध्ये तो भाग परत आला आहे. तर याचा जो निर्णय होईल तो नंतर तुम्हाला सांगितल्या जाईल. ठीक आहे बेटा. आता आज मी तुम्हाला काल सांगितलं होतं आपण पाठ 8वा पाहायचा आहे. हा पाठ तुम्हाला वाचायला सांगितला होता. मी वाचला असेल असं गृहीत धरते आणि शिकवायला सुरुवात करते. पान नंबर 35 काढा. पाठ 8वा रेशीम बंद. लेखक आहेत डॉक्टर यू म पठाण. जन्म आहे त्यांचा 1930चा. सुप्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, कथालेखक, संशोधक, संपादक व नामवंत वक्ते. पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवित झालेले आहेत. तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून ते सन्मानित झालेले आहेत. शाळेत असल्यापासून लेखनाला सुरुवात केली आहे त्यांनी. त्यांच्या शाळेत लहानपणापासूनच त्यांनी लेखनाला सुरुवात केली होती. विविध नियतकालिकांमधून विपुल कथालेखन त्यांनी केलं आहे. मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर संशोधन त्यांचं प्रसिद्ध आहे. प्राचीन मराठी व हिंदी साहित्यकाचे संशोधन हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत. भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभाव साहित्य संशोधन खंड 1 इत्यादी संशोधन संपादित ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. संत साहित्य चिंतन, शोधनी, आठव ज्ञानदेवाचा, ज्ञानदेवीचा, अजून आठवतं इत्यादी लेखसंग्रही त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखांचा, ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आहे. 1990 साली पुणे येथे संपन्न झालेल्या 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. जेव्हा तुम्ही लेखक परिचय देता ना, यातल्यापैकी काहीही 2 वाक्य तुम्ही त्यात लिहिले तरी चालतं. जेव्हा आपल्याला स्वमत किंवा अभिव्यक्त व्हायचं असतं ना, त्या पाठामध्ये त्या प्रश्नामध्ये तुम्हाला हे सगळं उपयोगी पडू शकतं. या ललित गद्य पाठामधील उत्तर रात्र, पहाट आणि सकाळ या प्रहराचे ललित रम्य शैलीतील वर्णन वाचकाला चैतन्याचा परीस स्पर्श घडवते. आता परीस पाहिला आहे का तुम्ही? मी तर पाहिला नाही आहे बेटा. तुम्ही पण पाहिला नसेल, पण परीस नावाचा असा दगड आहे म्हणतात की जर या परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर त्याचं रूपांतर सोन्यामध्ये होतं असं म्हणतात. असं मी ऐकलं आहे. म्हणजे असं होतं असेल, मी प्रत्यक्ष बघितलेलं नाही, पण ते म्हणतात याचा चैतन्याचा स्पर्श होतो की जेव्हा ह्या सगळ्या उत्तर रात्र, पहाट, सकाळ, अतिशय रम्य पहाट, लेखकाला आपल्या अतिशय वेळ दाखवला आहे निसर्गाचं. निसर्गाच्या सानिध्यात राहायला त्यांना खूप आवडतं. संत तुकारामाचा तुम्हाला वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे तुम्ही वाचलंच असेल. आपल्याला वर त्यांनी त्या पाठाचं नावच रेशीम बंद. यांचं नातं, बंद म्हणजे त्याच्याशी नातं जुळणं, कसं रेशमासारखं अतिशय मुलायम, अगदी मऊ रेशम, गुळगुळीत स्पर्श. ते म्हणतात या निसर्गासोबत माझं नातं कसं जुळलं गेलं आहे, रेशमासारखं. अगदी स्पर्श केला तरी खूप शांत मऊ असं जाणवतं. उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता. हा नीरव शब्द आपल्याला मागच्याही पाठात आला आहे. नीरव म्हणजे नी आणि रव अशी 2 शब्द एकत्र आले आहे. रव म्हणजे आवाज, वाऱ्याचा सुद्धा आवाज नाही,
इतकी शांतता आहे. पहाटे उठताय का कधी? कधी बघितली आहे पहाट? उत्तर रात्री तुम्ही कधी उठले आहात का? उत्तर रात्र साधारणतः 2:45-3 पासून सुरू होते, ती 5 वाजेपर्यंत. मग त्यांनी सांगितलं आहे उत्तर रात्र, पहाट आणि मग सकाळ. म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो ना, त्याला आपण सकाळ म्हणतो. पण सूर्य उगवणारा सूर्यसुद्धा बघा तुम्ही, अतिशय सुंदर दिसतो. निद्रिस्त भवताल ते म्हणतात उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता आणि निद्रिस्त भवताल. आजूबाजूचा परिसर कसा आहे? निद्रिस्त आहे. उत्तर रात्री जनरल पहा ना, तुम्ही उठून कधी बघितलं तर तुम्हालाही दिसेल की सगळीकडे शांतता वातावरण असतं आणि सगळेजण निद्रेमध्ये, निद्रा म्हणजे झोपेमध्ये शांत पहुडलेले असतात. पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष, वेली, पाखरांना हलकीच येणारी जाग यांची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्हासित करतात. वृक्ष, वेली उल्हासित म्हणजे प्रसन्न होतं की जेव्हा ते सकाळचा चिवचिवाट पक्ष्यांचा गार वाऱ्याच्या तुम्ही कधी सकाळी उठून फिरायला गेलात ना, हे तुम्हाला अनुभवास येऊ शकतं. वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दलच्या वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचे आत्मिक म्हणजे अगदी मनापासून ते त्या लेखक अगदी मनापासून सांगतात की त्यांना खूप निसर्गाचं वेड होतं. आपले युगानुयुगाचे नाते आहे असे लेखकाला वाटतं. कोणाचं? या निसर्गासोबत. आणि माझं हे नातं कसं आहे? युगानुयुगाचं, खूप वर्षांपासून हे माझं नातं जुळलेलं आहे. त्या नात्यालाच लेखकाने रेशीमबंध असं नाव दिलं आहे. रेशीमबंध म्हणजे काय? एक निसर्गासोबत त्यांचं जुळलेलं नातं. पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुक आहेत. जेव्हा सकाळी अगदी पाखरं उठून उडायला लागतात ना, चिवचिवाट चालू होतो पक्ष्यांचा, तर लेखकाला काय वाटतं की ते जणू काही पहाटेची वाट बघत असतात. आणि ही पहाटसुद्धा काय करत असते? पक्ष्यांना भेटण्यासाठी उत्सुक असते. या संबंधीचे अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने शब्दांकित केले आहेत. पक्ष्यांचा चिवचिवाट, गुलमोहराचा स्वागत सडा. सकाळी गुलमोहर कधी बघितला असेल, शाळेत जनरल आपल्या शाळेंच्या जवळ मोठमोठाले गुलमोहर असतात. ज्यांच्या सकाळच्या शाळा असतात ना, तिथे त्यांना त्या गुलमोहराचा सडा पडलेला दिसतो. लाल बुंद अशी फुलं, पाकळ्या त्या गुलमोहराच्या पूर्ण शाळेच्या भोवती पसरलेल्या असतात. निशिगंधाच्या सुगंधाची उधळण, अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ आणि निशिगंध अतिशय सुगंधी. झाड बघितलं असेल तर लांब लांब दांड्यांचं असं झाड हे फूल येतं त्या निशिगंधाला आणि अतिशय सुगंधी फूल असतं. ते असे घोस घोस येतात. म्हणजे एकात एक असे 7-8 फुलं असतात त्या निशिगंधाला. बघितले असू शकतील तुम्ही. नसेल बघितलं तर मी दाखवीन कधी. आमच्या घरी हे झाड आहे. सुगंधाची उधळण, अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ. लेखक म्हणतात की सगळीकडे जणू काही सुगंध पसरलाय. निशिगंधाचा सुगंध पूर्ण आसमंतामध्ये दरवळतो आहे. आणि काय होते आहे? पक्ष्यांच्या थवेच्या थवे उडतात आहे चिवचिव करत. तिकडे पूर्व दिशेला सूर्यनारायण उगवला आहे. सगळीकडे निळा आहे, लाल अशी प्रभा पसरली आहे. किती सुंदर पहाट असेल ती. तितक्यात प्रसन्न शैलीत त्यांनी चित्रित केलं. आपल्याला पूर्ण पाठामध्ये ह्या निसर्गाचं वर्णन आलेलं आहे. पहा, मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीने हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. म्हणजे मध्यरात्रीनंतर 2-2:30 नंतरचा हे सांगितला त्यांनी की हळूहळू कोण यायला लागले? उत्तर रात्र सरकार हळूहळू दबक्या पावलाने, इतकी हळूवारपणे, इतकी अलगद, इतकी मुलायम की कोणाला चाहूल सुद्धा लागू देत नाही. ही उत्तर रात्र कशी येते माहीत आहे? आता आपण इतके गाढ झोपेत असतो की उत्तर रात्र कधी येते आणि पहाट कधी होऊन जाते आपल्याला कळत सुद्धा नाही. पण मुळात लेखकाला त्या निसर्गाचं इतकं वेडात ते उत्तर रात्री उठून बसतात निसर्गाचं दर्शन घेण्यासाठी.
ते म्हणतात की इतकी हळू येते, इतकी मुलायम, अगदी दबक्या पावलाने येते, पण ही चाहूल मात्र मला सहज लागते. लेखक मात्र तिच्या त्या इतक्या दबक्या यानी मुलायम पावलांनी चाहुलीने सुद्धा उठून बसतात. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठेतरी उमटत राहतात. ती कितीही मंद मंद म्हणजे अतिशय शांत आवाज न होऊ देता. मांजर येते पहा आपल्या घरामध्ये तशी, अगदी दबक्या पावलाने मांजर कधी येऊन दूध पिऊन गेली कळत सुद्धा नाही. जणू त्यामुळेच मग माझा डोळा लागत नाही, पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं. लेखक म्हणतात मी तिच्या चाहुलीनेच उठून बसतो आणि तेव्हा काय वाटतं त्यांना, आता आपली पुरेशी झोप झालेली आहे आणि ते मी हलकेच उठतो, चूळ भरतो, डायनिंग टेबलजवळ येतो, त्याच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये. निद्रा पुन्हा झोप अंडरलाईन करत चला, जे शब्द तुम्हाला समजत नाहीत ते, आणि एका वहीत व्यवस्थित लिहून ठेवा बेटा. जेव्हा ऑफलाईनमध्ये महाविद्यालय सुरू होईल ना, त्या सगळ्या शब्दांचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. बाहेर पाहतो तो काय, असं म्हणतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला. 2:45 3:30च्या सुमार कसा असतो, सगळीकडे अंधार दाट पसरलेला असतो. बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला. ते बागेत डोकावून बघतात तर काय, सगळी झाडं शांत झोपलेली आहे. पहा ना, आपण रात्र झाली की आपले मोठे लोक आपल्याला झाडांना हात लावू देत नाहीत. जर कोणी काही पान ओढलं किंवा फूल तोडायचा प्रयत्न केला तर मोठी माणसं काय सांगतात माहीत आहे ना तुम्हाला, की हे झाडं झोपली आहेत, आता झाडांना धक्का लावू नका, रात्र झाली ना झाडं झोपतात, असं सांगत असतात. तर ते म्हणतात सगळी झाडं कशी झोपली आहेत, सगळ्या वेलींचा डोळा लागला होता. त्याच्यावरची पाखरे देखील गाढ झोपली होती. त्याच्या चिवचिवाट अजून सुरू झालेला नव्हता, कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 वाजलेले होते. जेव्हा बागेत गेले ना, बागेत डोकावून बघायला लागले, तेव्हा किती वाजले होते, सकाळचे 3 किंवा 3:30 झाले होते. का कोणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते. लेखक म्हणतात यावेळेस मला उठून बागेचं निरीक्षण करायला किंवा निसर्गाचं निरीक्षण करायला खूप आवडतं. सारं जग साखर झोपेत असतं. साखर झोपेत म्हणजे गाढ झोपलेलं, अगदी सकाळीच पहाटे पहाटे आपण असं म्हणतो गाढ झोपतो असतो अगदी. कोणी आपल्याला उठ उठ म्हटलं तरी उठत नाही. साऱ्या चिंता काळज्या मिटल्या आणि विरलेल्या असतात. मिटल्या नाहीशा होणे, विरले म्हणजे विरळ विरळ होत जातं ना, विरल्या म्हणजे नाहीशा होणे, असाही अर्थ लिहिला तरी चालतो. मन कसं समेवर आलेलं असतं. मन सगळ्या या शांत साखर झोपेमध्ये आपलं मन शांत झालेलं असतं. समेवर म्हणजे निद्रिस्त, म्हणजे ते त्याच्यात गर्क होऊन जाणे. मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं, जे सुखदुःखाच्या पलीकडे कुठेतरी दूर दूर गेलेलं असतं. आपल्याच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील. आता त्यांच्या बागेमध्ये किती झाडं आणि कोणती कोणती झाडं आहेत हे त्यांनी इथे सांगितली आहेत आपल्याला. त्या दुधाळ सायलीचं देखील, तांबडसर बोगनवेलीचं देखील, केशरी गुलमोहराचं देखील, जांभूळसर जॅकरॉड देखील, किरमिजी निळसर पिवळसर इवल्याशा इंद्रधनुष्या फुलांच्या घाणेरीचं देखील. ही सगळी झाडं कुठे आहेत, लेखकांच्या बागेत फुललेली आहेत. पांढऱ्या शुभ्र आणि रक्तचंदनी चाफ्यांचं देखील मन कसं आहे, सगळे अगदी साखर झोपेत गाढ झोपलेले आहेत. आणि त्यांच्या त्या वेलीवर, त्या झाडांवर विसावलेले पक्षी सुद्धा कसे आहेत, अगदी शांत झोपलेले आहेत. या साऱ्यांमध्ये माझ्यामध्ये असा कोणता बरं नाता आहे, कोणते रेशीम बंद आहेत, कोणती जवळीक आहे, केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो. लेखक म्हणतात मला एकदम उत्सुकता लागून गेली आहे की केव्हा पहाट होते आणि मी या सगळ्या फुलझाडांना, वेलींना, किलबिलाट चिवचिवाट करणाऱ्या पक्ष्यांना कधी जाऊन भेटतो असं मला वाटतं. कशामुळे वाटतं, तर ते म्हणतात की आमच्या या दोघांमध्ये
आमच्या दोघांमध्ये काय बांधलं गेलं आहे? रेशीम बंध बांधल्या गेले आहेत. आमचं एकमेकांशी एक अतूट असं नातं तयार झालेलं आहे. मुलायम, रेशमा सारखं मऊ. केव्हा पहाट होते आणि मी केव्हा साऱ्यांना भेटतो, अशी असोशी मनाला का बरं लागून राहते? अंडरलाईन करा. असोशी. असोशी म्हणजे ओढ. लेखकाला तीव्र ओढ लागलेली आहे या सगळ्यांना भेटण्याची. हे रेशीमबंध कुठेतरी अध्यात्माकडे तर मनाला ओढून नेत नाहीत ना. ते म्हणतात याच्या मूळच तळाकडे मला माझं मन घेऊन तर जात नाही आहे ना. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगापासून लागून राहिली आहे ती या आदिम, रुजू आणि स्नेहबंधामुळे तर नाही ना. लेखक म्हणतात मानवाला तर निसर्गाचा असा कोणताच माणूस नसेल की ज्याला निसर्ग आवडत नाही. आवडतो, वेगवेगळ्या रूपामध्ये आवडत असेल आपल्याला. आणि आपला तर काही प्रश्नच नाही महिलांचा, ज्या मुलींचा. आपल्याला सगळी झाडांवरची उमललेली फुलं वेड लावतच असतात. म्हणून ते म्हणतात या आदिम अगदी मूळ स्वरूप असणाऱ्या, रुजू म्हणजे सरळ सोप्या शुद्ध अशा स्नेहबंधामुळे तर मला ही ओढ लागली नाही आहे ना त्यांना भेटण्याची. मी डायनिंग टेबलाजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. ते खिडकीजवळ येऊन बघतात ना, पण सकाळी 3:30-3चा सुमार असल्यामुळे त्यांना काहीच दिसत नाही बाहेरचं. पण त्यांच्या बागेत फुललेले मोगऱ्याची झाडं, चाफ्याची झाडं, सायलीची सुगंध मात्र सगळीकडे दरवळत होता. जॅकफ्रॉटची निळाई जांभळाई शोधत होतो, बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराई शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारेच विसावले होते म्हणजे लेखकांना असं वाटतं की ते शांत झोपलेले आहेत, निद्रिस्त झाले आहेत. सगळ्यांनी पहिल्याच याच्यामध्ये सांगितलंय आपल्याला, त्यांनी सगळेजण कसे आहेत? साखर झोपेमध्ये आहेत, सुखावले होते. आणि माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. आस लावणे म्हणजे इच्छा असणे. इतकी तीव्र इच्छा होती की कधी एकदा हे जागे होतात आणि मी त्यांच्यामध्ये जाऊन रमतो. असं मला त्या वृक्षवेलीच्या बाबतीत वाटत नाही, तर मला लहानग्या नातीबद्दलही वाटतं. लेखक म्हणतात मला वेट नुसतं ह्या वृक्षवेलींचंच आहे असं नाही, तर त्यांना जी नात आहे त्यांच्या मुलीची मुलगी, तिच्याबद्दल सुद्धा त्यांना खूप ओढ आहे. तिचं नाव आहे अल्विशा. अंडरलाईन करा बेटा. नातीचं नाव त्यांच्या अल्विशा. माझ्या मुलीची अल्मासची मुलगी आहे. त्यांच्या मुलीचंही नाव दिलं आहे अल्मास. ती लहान मुलगी, तिचं नाव जसं जगा वेगळं आहे तशीच तीही मुलखा वेगळी आहे. लेखक म्हणतात त्यांच्या लेकीचं नाव नातीचं नाव काय आहे? अल्विशा. वेगळं नाव आहे अगदी. ते म्हणतात नाव जसं तिचं जगा वेगळं आहे ना, तशी माझी नात सुद्धा अगदी मुलखा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली नसेल. अल्मास आमच्याकडे राहायला आली की ती अल्विशाही तिच्याबरोबर येते. पण दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यावर. आजोबांचं तिला खूप वेड आहे. ती म्हणते, लेखक म्हणतात की ती आईबरोबर तर येते आमच्या घरी, पण पूर्ण वेळ कोणाशी खेळत असते? ती आपल्या आजोबांसोबत खेळत असते. मला बिलगून ती रात्री आईजवळ गाढ झोपते. म्हणजे दिवसभर ती आजोबांसोबत म्हणजे लेखकांसोबतच असते. अगदी चिटकून असते, बिलगून नसते त्यांना. पण रात्र झाली की आईजवळ जाऊन गाढ झोपते. तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते ते जाणवतं. म्हणजे जी नात दिवसभर लेखकांसोबत असते, रात्र झाली की मात्र तिला आईची ओढ लागते आपल्या, आणि आईजवळ जाऊन शांतपणे ती झोपते. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो की तरी तिची आठवण येते. लेखकच सांगतात की त्यांच्या नातीची तिला केव्हा आठवण येते ते. अल्विशा उठली की नाही हे हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल आणि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असं त्यांना वाटतं. पण ही झाडं आणि या वेली जशा या वेळी निवांत झोपलेल्या असतात,
तशीच अल्विशा देखील गाढ झोपलेली असते. बरोबर आहे ना. पहाटे पहाटे तर मुलं अगदी शांत झोपलेले असतात. जसे यांच्या बागेतली सगळी झाडं पण झोपलेली होती, पाखरं पण झोपलेली होती, तशीच त्यांची छोटीशी नातसुद्धा साखर झोपेमध्ये 3:30 वाजता गाढ झोपलेली होती. ही उत्तर रात्रीची नीरवता आणि अल्विशाचे गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे. ते म्हणतात, माझ्या नातीचं झोपणं आणि मी बागेतलं पाहिलेले नीरव शांतता याच्यामध्ये खूप साम्य आहे. जणू काय दोन्ही एकच आहेत असं मला वाटतं. हे नातं देखील अदीम नातंच नाही का, निसर्गातलं आणि मानवातलं. जसा जसा निसर्ग शांत होतो तसाच मानवसुद्धा शांत असतो, अगदी गाढ झोपलेला. म्हणजे या दोघांमधलं नातं कसं आहे, एकदम अतूट आहे. शेवटी ती दोघंही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. बरोबर आहे ना. ज्या विश्वकर्त्याने आपल्याला निर्माण केलं त्या विश्वकर्त्याने हा निसर्गही निर्माण केला. मग दोघंही जण आपण कसे आहोत, या निसर्गाचे घटक आहोत. हा विचार, हे नाजूक नातं पाकळी पाकळीने उलगडू लागतो. त्यांचं म्हणणं की हे जे नाजूक नातं आहे माझं आणि निसर्गाचं, हे नातं हळूहळू मी उलगडत जातो. ठीक आहे बेटा. पुढचा भाग तुम्ही वाचून ठेवा, नंतरच्या पिरियडमध्ये आपण तो घेऊया.